महापालिकेत पदभरती संदर्भातील प्रस्ताव फेरसादर करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला। स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली। या सभापटलावर एकूण 5 विषय होते। यामध्ये महापालिकेच्या विविध प्रकारच्या निधी मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा तातडीचा प्रस्ताव देखील होता। महापालिकेचा आकृतीबंध 28 डिसेंबर 2021 रोजी आणि सेवा प्रवेश नियम 15 डिसेंबर 2022 रोजी मंजूर झालेला आहे। त्यानुसार अ, ब, क, ड अशा 4 वर्गनिहाय एकूण मंजूर पदांची संख्या 4612, एकूण भरलेली पद 3320 तर एकूण रिक्त पद 1296 इतकी आहेत। महानगरपालिकेनं सरळ सेवा पदभरती 2023 नुसार 31 संवर्गातून 302 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली असून 302 पैकी केवळ 137 उमेदवार कार्यरत आहेत। महापालिकेकडील विविध संवर्गातील तांत्रिक पदांची आवश्यकता असून ती पदं रिक्त राहिल्यामुळे शहरातील विकास कामे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे। IBPS या यंत्रणेला रिक्त पदं भरण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला होता। या विषयावर समितीमध्ये चर्चा करण्यात येऊन हा विषय फेरसादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। नागरी घनकचरा व तत्सम उपाययोजनेअंतर्गत सोलापूर शहरातील सार्वजनिक शौचालयातील एकूण 45 ठिकाणी महावितरणचं कनेक्शन घेणं, मीटर बसवणं, सर्व्हिस केबल पुरवठा करणं या संदर्भातील मक्तेदाराला दिलेली वर्क ऑर्डर हा विषय महापालिका आयुक्तांनी माहितीस्तव पाठवला होता। त्याला सभेनं मंजुरी दिली। केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना फेज 2 अंतर्गत मनमित ब्लॉसम ते सैफुल क्रॉस रोड रस्ता करण्याकामी मक्तेदार अजयकुमार भोजप्पा घोडके यांना 20/12/2023 कार्यारंभ आदेश देण्यात आले होते। काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले असल्यानं आणि रस्ता नादुरुस्त झालेला असल्याचं दिसून आल्यानं या मक्तेदाराची महानगरपालिकेकडील नोंदणी रद्द करून त्याचं नाव मक्तेदारांच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील खंडपीठाच्या बेंचनं 6 नोव्हेंबर 2025 रोजी निकाल दिला। न्यायालयाचा आदेश आणि विधान सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार या मक्तेदाराचं काळ्या यादीतून नाव वगळण्यासाठी आयुक्तांनी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला होता। त्याला सभेनं मंजुरी दिली। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 21 अंत्रोळीकर नगर भाग 1 आणि 2 मधील तसंच परिसरात अंतर्गत ड्रेनेजचं चेंबर बदलणं आणि नवीन ड्रेनेज लाईन घालणं याबाबत मक्तेदार श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन्सला दिलेली वर्क ऑर्डर महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे माहितीस्तव पाठवली होती। या विषयाला देखील सभेत मंजुरी देण्यात आली।